जयश्री किचन मध्ये तुमचे स्वागत आहे। इथे साध्य, सोप्या आणि घरगुती रेसिपीज मिळतात। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी 2 शिळ्या चपातीच्या रेसिपी घेऊन आलेली आहे। खूप छान रेसिपी आहे, गावाकडच्या रेसिपी आहेत। चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। मी 2 शिळ्या चपात्या घेतलेल्या आहे आणि त्या तोडून घ्यायच्या आहेत। त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे। बघा, अशा पद्धतीने चपातीचे तुकडे करून घ्यायचे आहे। खूप छान रेसिपी आहे। तुम्हाला ही रेसिपी येत असेल किंवा माहीत असेल तर नक्की मला सांगा। मी एक कांदा घेतलेला आहे आणि तो बारीक चिरून घ्यायचा आहे। 2 चपातीसाठी 1 कांदा पुरेसा आहे। मी 2 रेसिपी सांगणार आहे म्हणून मी 2 कांदे घेतलेले आहे। तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकला तरी चालेल। अशा पद्धतीने बारीक बारीक कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। एक टमाटा घेतलेला आहे, तोही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने मी बारीक टोमॅटो चिरून घेत आहे। 2 चपातीसाठी 1 कांदा आणि 1 टमाटा पुरेसा आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, तीही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे, त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला तेलात चांगला फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा थोडा लाल व्हायला हवा। कांदा आता आपला लाल झालेला आहे, त्यात आपण चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो नरम होऊन द्यायचा आहे। मी गॅस बारीक करून त्यात मटन मसाला, एव्हरेजचा मटन मसाला घातलेला आहे। तो खूप महत्त्वाचा आहे, त्याने खूप टेस्ट छान येते। त्यात थोडेसे मी धना पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला जळत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाला शिजवून घ्यायचा। त्यात नंतर आपण त्यात 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। मी 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। पाणी आता उकळलेलं आहे। पाणी उकळल्यावर आपण त्यात चपातीचे तुकडे घालायचे। मी सगळीकडे चपातीचे तुकडे पसरवून टाकत आहे। अशा पद्धतीने आपल्याला चपातीचे तुकडे त्यात टाकायचे आहे। थोडेसे मीठ टाकलेलं आहे। मीठ अंदाजानुसार आपल्याला घालायचे आहे आणि चपाती आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। यातलं थोडं पाणी आपल्याला सुकवायचं आहे, तोपर्यंत आपल्याला चपाती पाण्यात शिजवून घ्यायची आहे। खूप सुकवायचंही नाही, थोडं ओलं सुकं अशा प्रकारचाच हा प्रकार आहे। आता पाणी सुकत आलेलं आहे। तुम्हाला जर जास्त ओलं पाहिजे असेल तसं तुम्ही ठेवू शकतात। मी थोडीशी त्यावर कोथिंबीर घातलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे। बघा, किती छान पदार्थ तयार झालेला आहे तो। आमच्याकडे याला खेंगट म्हटलं जातं, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कळवा आणि रेसिपी कशी वाटली तेही कळवा। आता आपण आपल्या दुसऱ्या पदार्थाला सुरुवात करूया। मी थोड्याशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि लसूण घेतलेलं आहे, ते आपण वाटून घ्यायचं आहे आणि शिळ्या चपात्या मी चुरून घेत आहे। पहिले आपण अशा त्या तोडून घ्यायच्या आहे आणि नंतर त्याचा बारीक चुरा करून घ्यायचा आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये दळून घेऊ शकतात। मी हातानेच चुरलेले आहेत। त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या चपातीच्या चुऱ्याला ते पाणी लागेल असं भिजवून घ्यायचं आहे। असा मुटका झाला की समजायचं ते भिजलं आहे। जास्तही भिजवायचं नाही, फक्त नरम होईल इतपतच पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। चला तर आपण फोडणीची तयारी करूया। कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे, कांदा घातलेला आहे। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा लाल नाही होऊन द्यायचा, थोडासा परतायचा आहे आपल्याला। त्यामध्ये आपल्याला आता हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट जी आपण वाटून ठेवलेली होती ती घालायची आहे। मी 2 चम्मच मिरची, 2-2.5 चम्मच मी घातलेली आहे। जेवढी मी वाटलेली तेवढी पूर्ण घातलेली आहे। तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर तुम्ही जास्त घालू शकतात। थोडीशी हळद घातलेली आहे आणि अंदाजानुसार मी मीठ घातलेलं आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे।
आता आपण आपला जो चुरा होता चपातीचा भुगा म्हणतात तो त्यात टाकलेला आहे आणि तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे फ्राय करायचा आहे. आमच्याकडे ह्या प्रकाराला भुगा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कळवा. आणि रेसिपी कशी वाटली तेही कळवा. बघा किती छान पिवळा कलर आलेला आहे. त्यावर आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि तीही मिक्स करून घ्यायची आहे. आता आपला भुगा तयार झालेला आहे. रेसिपी कशी वाटली, कुठून बघतात नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट आणि जयश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.